आशुतोषजी तुम्हाला विचारते, काय वाटतंय ट्रेलर बघून? नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या ज्या 2 मुली आहेत ज्यांनी फिल्म पहिल्यांदा या नव्या कंपनीने सुरुवात केली आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो. तेजस्विनी आणि लता यांनी जेव्हा मला पहिल्यांदा जेव्हा स्टोरी ऐकवली, त्या स्टोरी मी ऐकलेली, मला स्टोरी फार आवडली, फार अद्भुत वाटली, फार वेगळी वाटली. पण मी त्यांना 2च प्रश्न विचारले. एक, परवानगी मिळणार आहे का? आणि 2, की परवानगी घेतल्यानंतर तुम्ही बनवणार कशी आता? कारण ही खूप अवघड स्टोरी आहे आणि याला कम्प्लिशन पर्यंत नेईपर्यंत इतके अवघड अडथळे येऊ शकतात, तुम्ही कसे बनवणार? पण आज आपण इथे आहोत म्हणजे तुमची परवानगी मिळालेली आहे असं मला वाटतं. फिल्म मी बघितली, मला खूप आवडली. मला यात राजेश मापुसकरांचं काम खूप आवडलं. स्टोरी तर यांची आहेच, पण स्क्रीन प्ले पण अरविंदजी आणि विनायक आणि मयुरेश फार छान केलं. डायलॉग्स फार छान आहे. म्युझिक बद्दल मी फक्त एकच सांगू शकतो की आता जेव्हा अजय तू इथे गात होतास, तर लहानपणाचा एक किस्सा सांगतो की लहानपणी जेव्हा आपण आपल्या बाल्कनीत उभे असतो आणि बाहेर तिथे खालून एक फ्लूट वाजवणारा जातो, ही सेलिंग फ्लूट्स, ही प्लेइंग द फ्लूट सो वेल की आपल्याला ते बघून वाटतं की यार वो फ्लूट अगर मैं लूंगा तो मैं कमाल बजाऊंगा. तर आपण खाली जाऊन विकेट करत असतो तर ती फ्लूट जी तू वाजवत होतास, तसा मला तो माईक पाहिजे तुझा. अप्रतिम गाणी आहेत, लिरिक्स पण अप्रतिम आहेत. फार फार फिल्म बघताना ती अगदी साजेशी बसतात. त्यात प्रोडक्शन व्हॅल्यूज आणि याचा जो एक मेसेज आहे, महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा, हा सुंदर आहे. तो अत्यंत महत्त्वाचा मला वाटला. आणि आय विश द एंटायर टीम, द एंटायर कास्ट अँड क्रू, एव्हरीवन, ब्लॉकबस्टर सक्सेस.